उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्रो, ही पत्रकार परिषद बऱ्याच दिवसांनी होते, मोठा गॅप मध्ये होता, पण आजची पत्रकार परिषद घेत असताना ही भरगच्च गर्दी कोणत्या विषयासाठी हे कळलेलं नाहीये. असू दे, थोडं थोडं आस्ते आस्ते कळेल. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या आमच्या नेत्या सौ चित्राताई वाघ, श्री ओमप्रकाश चव्हाणजी, श्री नवनाथ बन, उपस्थित सर्व मान्यवर मित्र, सुरुवातीला सांगतो की आजची पत्रकार परिषद मी मुंबई बाहेर असताना 31 तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजप आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली. त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली. मी मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो. उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाहीत. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोश्री. पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांची त्यांचं आघाडी झाली आहे, त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5, आमदार 16, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16तले 10, पण अजून 5 राहतील, 10 राहणार नाही. अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं? देशाच्या पंतप्रधानांवर. तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303, आणि तुझे 5 आहे. चटणी पण नाही पानावर घालाय होई तर काय बोलतो? याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे, मी सगळं मुद्दाम आणलंय. याने आमच्यावर केलेली टीका, भाजपवर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना, पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार करा. आमचे 303 आहे, आमची सत्ता आहे केंद्रात, राज्यात. तडीपार करायचं ठरवलं तर आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू, आणि ज्यांच्यावर अनेक आहे पेंडिंग केस ईडीमध्ये आहे त्यांना करू. उद्धव ठाकरेंना. हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतो माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली, खरं सांगतो. मी कोणाला अरे तुरे करत नाही, पण याला कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. तू डायरेक्ट तडीपारची भाषा कशी काय करतो? भाजपला करा. अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा, जगामध्ये, इंडियामध्ये नाही. जरा माहिती घे ना, नुसता सामना वाचू नको, बंडलबाज संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको, बाकीचे पण वाच. आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे, भाजप हा भ्रष्ट पक्ष. आता उद्धव ठाकरेला, आता खरं म्हणजे मी शिवसैनिक 39 वर्ष होतो, 66 पासून 39 वर्ष.
आणि त्यानंतर 85ला मी नगरसेवक झालो, 87ला बीएसटी चेअरमन झालो, 90ला आमदार, नंतर मंत्री. ही पदं आल्यानंतर आम्ही जेव्हा मातोश्री भेट द्यायचो खाली हात कधीच नाही जायचो. प्रसाद तर घेऊन जावंच लागायचा. अरे तुला दिलेले आता तू आमच्याकडून किंवा प्रत्येकाकडून जे काही मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता. काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काय बिझनेस आहे? सामना. कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया तुम्ही सगळे माहित आहे, सगळे लॉस, अनेक बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिटमध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, नाही केला, सुटला नाही. इन्क्वायरी आहे, योग्य वेळी करणार. पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10वं वर्ष आहे. मोदींनी केलेली कामं जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली कामं आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो, 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने आतापर्यंत. वाघ मॅडम तुम्हाला सांगतो, हा आमच्या बरोबर एखाद्या देवळात आला ना तर मी पहिले पैसे काढून त्याच्या वतीने मी भटजींना सांगायचो. खरं सांगतो मी, नाही अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात, कानेट पैसे टाकायचे दाणतण्याचे, किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो, काय भ्रष्टाचार बोलतो भाजप, भ्रष्ट पक्ष. अरे शिवसेनेत यांनी कुठलं कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं. एकदा मुद्दाम का आठवणी सांगतो. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येताच हे साहेब भेटले. साहेब मी मर्सिडीज घेतली, जरा बघा ना, पहा ना. मला म्हणतो, म्हटलं चल दाखव. गेलो, पाहिली, म्हटलं छान आहे, अभिनंदन. मी आपलं कानाचं इन्कम टॅक्सला दाखवलेस का रे? नाही, काय गरज आहे? मर्सिडीज गेली इन्कम टॅक्सला, म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार करा. याला माहित नव्हतं. मी माझ्या सीए कडे नेलं आणि माझ्या सीएला सांगितलं तू ऑफिशियली दाखव. नितीन जोशी सीएचा, अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे, भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहित नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, अलायन्समध्ये होता, युतीमध्ये. मग हा पण तसाच होता काय? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे. असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट बनवावा. देशाची जनता भाजपला ठग वाटते का? मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग कळत नाही. आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊन या म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात, देशात सगळे पक्ष सांगेल तिकडे जातात. उगा टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं, अशी परतफेड करू नको. मला माहितीये कुठे कुठे कसं कसं सांभाळलं. मी तेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, उलटा फिरतो नेहमी. मी अनेक वेळा पाहिले. एक घटना सांगतो त्याच्या स्वभावाविषयी. साहेब गेले. साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे. ती घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्यांच्या होती. साळगावकर म्हणून ते मातोश्रीत यायचे, साहेबांना येऊन गप्पा मारायचे. पांडुरंग साहेब
ते आले आणि त्यांनी पाहिलं, रुद्राक्ष हातात घेतले सगळ्या. उद्धवजी, अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही. काय करावं? बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, येतात स्वतःला 1-5 माणसं नाही थांबणार. काय कळव रुद्राक्ष अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी घेऊन येतो, प्रोडक्शन लावलं तर मी येईल का? मला माहितीये प्रोडक्शनवाल्यांनी सांगितलं, सत्ता आमची बाजूला होती. अशा माणसाने टीका करू नको. तुझी बरीच असलीयत आहे. 39 वर्ष होतो बरोबर, काय नाही माहिती आहे मातुश्रीतलं, पण अजून काढतच नाही मी. बोलू नको अंतर्गत. बाळासाहेबांकडे पाहून साहेबांनी मागून एक शपथ घेतली तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो, सांगून साहेबांना 1-1.5 महिन्याने फोन आला. त्या आमचा कांच्या नेपाळीत त्याला फोन आला, थापानी नंबर दिला. हा धावत आला, साफ कर. मी कोण साहेब? आता झाले होते 6 महिने. मला लक्षात आलं बाळासाहेब. मुलं ते साहेब जय मास्टर. पण मला विचारलं कसं काय, मुलावेळा विचार. मला नारायण फोन ह्यासाठी गेला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहिती आहे तू कोणापासून मोठा झाला, काय सगळा इतिहास माहिती आहे. मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलोय. उद्धव बद्दल वाईट विचार कधी करू नकोस यासाठी शब्द दे. समजलं साहेब, उद्धवच नाही, ठाकरे नावाच्या कुठल्या माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहणार. बस तुझा आभारी आहे. दीर्घ आयुष्य तुला मिळो आणि ठेवला. आणि म्हणून त्याला तो उद्धव ठाकरे याची जीभ चालते. मला जेवढं माहिती आहे, मला माहिती आहे सगळे प्रकार माहिती आहे. कशाला मर्दाची भाषा करतो. कधी शिवसेना आक्रमक संघटना, पत्रकारांना चांगली माहिती आहे, नवीन जुन्या. प्रत्येकावर किती केस होत्या हेही माहिती आहे. मी नगर शौक फॉर्म भरायला गेलो, 32 केस होत्या माझ्या. 32. उद्धव ठाकरेने एवढ्या वर्षात शिवसेना उभारी घेत असताना कुठेतरी दंगल झाली, सैनिकांना मदत, विरोधवाले अंगावर आले. कोणी कोणाला कानफडत मारलेलं कोणी ऐकलंय का? उद्धव ठाकरे कोणाला कानफडत मारले? शिवसेनेला कोणी शिवी घातली, मारली नाही. पण इथे स्टेजवर चढलं काय, याचा बंदोबस्त करू, अमुक करू, तमुक करू. बकवास माणूस आहे, बकवास. का म्हणून त्याला त्या रामलीलामध्ये कुठली लीलेसाठी याला बोलवतात माहितीये बोलायला. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 पेक्षा किंवा 5 ते 10च्या आत आमदार येणार. आता असलेल्या 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी तुम्हाला सांगतो, लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत पण नाही राहत. पहा तुम्ही, ते सांगणार नाही. सध्या तो अधूनमधून कुठे जातो ते बघा, भेटीगाठी कुठे होतात. ते तुमचं काम आहे, करत नाही तुम्ही. हा राहत नाही, त्याचे सगळे हे चालले. संजय राऊत पण पंतप्रधानांवर डायरेक्ट बोलतो. मी एक दिवशी माझ्या बाजूला त्याला सीट मिळाली होती राज्यसभेत. मी विचारायचो तेव्हा हे काय नको, नुकता मी राज्यसभेत गेलो. सगळ्या गोष्टी विचारायचो, मात्र सगळ्या सांगायचा निष्ठावांना. सगळ्या गोष्टी सांगा आणि त्या शब्दात सांगायचे शब्द नाही होते. मी संजय काय चाललंय रे? काय नाही हो, बोगस माणसं, काय नाही. मला अरे बोगस माणसं, मग कसं होणार तुझं? ठीक आहे बघूया. हा माणूस आता जे काय बोलतोय ना, हे बोलायला सांगतो तेवढंच. हा प्रामाणिक आहे पवार साहेबांचा. दिल्लीला मी ज्या वेळेला राष्ट्रवादीचं पवार साहेबांच्या ऑफिसच्या बाजूने जायचो, हा आतमध्ये बसलेला असायचा. आतमध्ये बस. हा पक्षाशी प्रामाणिक नाही. उद्धवला आज उद्या फसवतो. ही शिवसेना संपवली ना, याला कारण संजय राऊतच आहे.
संजय राऊत. त्यामुळे यांनी आता तोंड बंद करावं. मोदींबद्दल त्यांनी बोलू नये. मोदी कुठे आहे तुझी काय. अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचं कौतुक करतात. वाचलं की नाही. ते करतात. इटलीचे अध्यक्ष करतात. अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्या देशात आमचे पंतप्रधान गेल्यानंतर कौतुकच केलंय. प्रशंसा केली आहे. जगात त्यांचं आज भारत कुठे आहे हो उद्धवजी. 14 साली जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 14 क्रमांकावर होता. 14 साली 11व्या क्रमांकावर होता. आज 5व्या क्रमांकावर आहे. आज आमची जीडीपी वाढली. जपान जर्मनी थोडा फरक आहे. 0.50चा फरक आहे. का आम्ही 3ऱ्या क्रमांकावर येऊ. 2030च्या आत 3रा क्रमांक 11व्या क्रमांकावर आणलं. हे क्रेडिटने. आज 54 योजना गरिबांसाठी जनतेसाठी त्यांनी 10 वर्षात जाहीर केल्या. 9 वर्षात जाहीर केल्या. 9 साडेनऊ वर्षात मुख्यमंत्री होता. काय दिलं रे महाराष्ट्राला. काय दिलं जनतेला. काय दिलं. एक तरी विकासाचं नकाशा तयार केलंस. महाराष्ट्राला कसं घेऊन जाणार. गरिबांना शेतकऱ्यांना न्याय कसा देणार. बेकारी कशी घालवणार. कधी बैठक घेतलीस. त्यासाठी नियोजन केलं. काही नाही. मला म्हणजे कधीच त्याने राजकारण पाहिलं नाही. कधी कधी साहेब नारायण जरा बस त्याच्यावर थोडा वेळ. मग मी जायचो 3ऱ्या माळ्यावर. 3ऱ्या माळ्यावर गेलं तर काय हे साहेब खाली बसलेले असायचे. चटई अशी त्याच्यावर. उद्धवजी साहेबांनी पाठवलंय या विषयावर चर्चा करा सांगितलं. साहेब करूया ना. करूया मला सांगा तुम्ही. मी येतो. तेवढंच मला विचारायचं. आणि जो बसायचं त्याचे काय असायचं. नुसतं बसायचं नाही. सगळे कॅमेरे 4-5 बाजूला असायचे कॅमेरे. आणि ते घेऊन ते खोलायचे. परत ते करायचे. एका म्हणजे पॉलिटिकल गोष्टीवर चर्चा नाही. कॅमेरे. मला विचारलं राणीसाहेब तुमच्याकडे कुठला कॅमेरा आहे. मला फोटो काढता येत नाही. सरळ सांगून टाका आपल्याकडे नाही. साहेब बालिश गोष्टी. असा बालिश माणूसच नाही पाहिला. आता आपले कपडे आपणच शिवतो ना आवडीनिवडी. एक दिवशी असत मी रात्री साहेबांकडे 8 वाजेवर बसलो. ते वरती गेलो. त्यांच्या हातात काही कपडे होते असे. कपड्याचं एक प्लास्टिकचं होते. मी म्हणलं साहेब काय आहे. नाही टेलर आलाय त्यांनी कपडे आणले. जरा घालतो ट्रायल घेतो. मला जरा थांबा जरा सांगा. शर्ट पॅन्ट आणली घातली आणि आले. कसं वाटतं. म्हणलं साहेब तुम्हाला शोभत नाही. मला पण विकेटच घ्यायची होती. ती कशी घेतली ते दाखवत. त्यानंतर जॅकेट सदराला घातलं. जॅकेट घातलं. नाही साहेब तुम्हाला शोभा दिसणार नाही. त्यानंतर त्यांनी सदरा लेंगा जो आता इथपर्यंत असतो ना च्या खाली इथपर्यंत. म्हणजे दुसरं काय घालायची गरज नाही खरं मी ते घातल्यावर. पण ते इथपर्यंत तो घालून माझ्यासमोर असं बोला उत्तम. बोला असं बावळा दिसतच नाही कोण. बरं सर तुम्हाला उत्तम शोभून दिसतो. हाच घाल. आता तो परमनंट झाला. त्याला माहित नाही मी का त्याने आरशात तरी जाऊन बघायला पाहिजे आपण कसं दिसतोय. असा उद्धव म्हणा गप्प बस घरी बस. आता राजकारण तुझं संपलाय. पुढच्या वेळेला तडीपार होशील तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा होईल. मराठी माणूस होणार नाही. तू होशील म्हणून. त्यामुळे आता गप्प बस. त्यानंतर आमचे राहुल गांधी. हे राहुल गांधी आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर किंवा ती यातायात करतात ना यात्रा त्या चालतात ते मला खरंच हसू येतं की हा कुठल्या अँगलने पॉलिटिकल लीडर वाटतो. तुम्हाला वाटतं काय हो. तो असं ते जाऊ दे. त्यांनी आज का परवा मला एकाने व्हिडिओ दाखवला. साहेब हा व्हिडिओ पहा. मला आश्चर्य धक्का. कुठे तोंड घालायचं ते पण त्याला कळत नाही. एक लीडर काँग्रेसचा तुम्ही पाहिला नसेल नाही म्हणून हसला असता.
भयानक व्हिडिओ आहे. आता निवडणुकीत आम्ही लोकांना दाखवणार, हे बघा काँग्रेस पाहिजे बघा. आज असा माणूस तो काय म्हणतो की लोकसभेच्या निपक्षी निवडणूक झाली तर भाजप 180 जागा त्यांना मिळणार नाहीत. अरे आमचे 300 आहेत, 303 आहेत, तुझे 40-45 काहीतरी आहेत, नाही 50 आहेत, 50. तुला 54 पाहिजे होते विरोधी पक्ष नेता मिळायला. 54 विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा नाहीये सभागृहात, गटनेता आहे जो आपल्या अनेक वर्ष सत्ता करूनही 65-70 वर्ष काँग्रेस सत्ता 50-55 सीट आणू शकत नाही. तो दुसऱ्याने 180. तुला काय मिळतात ते बघ ना म्हणा, बघ. आणि ह्या सर्वांमध्ये त्यांनी मॅच फिक्सिंग करत आमच्या संघातील 2 खेळाडूंना तुरुंगात पाठवले. तुरुंगात का पाठवले बाबा? तुरुंगात गेले का म्हणून गेले? असेच पाठवले का? रामलीला मंदिरात दर्शनाला गेले, पकडला आणि टाकला का जेलमध्ये? नाही. आता त्यांचे काँग्रेसचे खासदार आहेत आमच्यावर राज्यसभेत, त्यांच्या घरी ईडीने रेड केली. काय मिळालं हो? 350 कोटी कॅश. 350 ही कॅश मिळाली. म्हणजे आमचे अमितभाई सांगत होते, अहो मशीन कमी काही बंद पडल्या, पैसे मोजता आणि असे अरेस्ट झाले, जेलमध्ये गेले. दुःख वाटतं. राहुल गांधींना दुसरे का त्यांचे नेते आहेत त्यांच्या घरी रेड झाली, त्यांच्याकडे पैसे मिळाले, ते पण जेलमध्ये आहेत. केजरीवाल आहेत, त्यांच्यावर दुःख वाटतं. म्हणून एकत्र बघा, रामलीला का जमले? सगळे दुःख विरोधी पक्षांनी, इंडियावाले एकत्र या, दुःख व्यक्त करा. एकाच्याही डोळ्यामध्ये पाणी नाही. का केजरीवालला असंच टाकलं आतमध्ये? देशात लोकशाही आहे, कायदे आहेत. ते प्रकरण मी काल आलो तो वकिलाकडून समजून घेतलं मी. केजरीवालने काय केलं आणि त्याने किती रुपयाचा भ्रष्टाचार केला. त्याच्यासारख्या एज्युकेटेड एक अधिकारी होते, ते केला. आता गेले आतमध्ये. समर्थन करतोय राहुल गांधी या सगळ्याच. राहुल गांधीने आम्हाला विचारायचं आहे, काय हो राहुल गांधी मोदींवर बोलता? मोदींनी 9-10 वर्षात जे काम आणि कार्य केलं, भारताला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं. आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर एक जागतिक दर्जाचे नेते म्हणून ख्याती मिळवली. त्यांच्या विरुद्ध बोलता? तुम्ही कधी या स्पर्धेत, त्यावेळेला मी खासदार होते ना, मी सोनिया गांधीला भेटलो, मी तिथे होते. मला मॅडम त्याला मंत्री बनवा, त्याला शिकू दे जरा, सर सांगितलं. ह्याने दुसऱ्या दिवशी बाहेर प्रेसला सांगितलं, गांधी घराने के लोग मंत्री नहीं बनते, प्राइम मिनिस्टर बनते. आता यातायात नुसते इंडिया भारताचे सगळे रस्ते नितीन गडकरी रस्ते बनवत जातो, त्याचा दर्जा हा तपासत जातो कसा झालाय रस्ता. काय माणूस आहे हो तुम्ही? नेते आहात, काय डिग्निटी. लोक पाहतात तुमच्याकडे. काय दाढी होती आणि मग काय जसं वागण्याने चालताना वगैरे काही फोटो आहेत माझ्याकडे. काही लोक त्यांचेच लोक आणून देतात, त्यांच्या नेत्याला तेच लोक बदनाम करतायत. आणि त्याच्यामुळे राहुल गांधीला, उद्धव ठाकरेला आणि संजय राऊत तर बस झालं, तुझं एंड होत आलाय. आता तू नवीन घर शोधतोय, तिकडे जा, सुखी राहा. पण साध्या लोकप्रभामध्ये होता ना माणूस, सामन्याला येण्यापूर्वी लोकप्रभाला होता. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धववर त्याला खासदार बनवला नाही, ते ब्रिटिश नंदीला बनवलं म्हणून या भाषेत बोलला. ते अंक पण एका ह्याच्यात मी प्रेसला दाखवले.
मी दाखवतो यांना, संजयचं वाक्य मी दाखवतो, मी ह्या दोघांचे नाही कपडे उतरवले, नाव सांगणार नाही संजयराव, हे वाक्य याचं. कपडे उतरायला लागला ठाकरे फॅमिलीचे, आता त्यांचंच खातो आहे. असा माणूस आहे, कृतज्ञ माणूस आहे. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसावं. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे, तुम्ही अधिक असे बोलत राहिला त्या निवडणुकीत ना, इटलीपासून भारतापर्यंत सगळ्या गोष्टी फोटो सकट आहेत. एवढ्या खालच्या थराला मी कधी जात नाही, आणि वैयक्तिक टीका पण मी कधी एवढ्या वर्षात हाऊसमध्ये विरोधी पक्ष नेता होतो पण मी कधी नाही केलं. पण म्हणा तुम्ही ह्या पत्रिकेवर अरे तुरेवरून पीएमबीएमला अमित भाईंना बोलला ना, तर समोरचा माईक पण एक दिवशी राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मला सांगणं आहे, नाही राहणार. आता पण प्रोटेक्शन आहे ना, त्याच्यावर तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचता. ते विड्रॉ केलं ना तर मातोश्रीचा दरवाजा उघडलाच जाणार नाही, तुम्ही इनसाइड आणि बाकी सगळे. त्यामुळे गप्प बसा. राहुल गांधींना आम्ही दिल्लीलाच बोलू. सभागृहात येत नाहीत, आले तर 7-8 मिनिटं येतात आणि लगेच जातात. त्यामुळे बाकी ही पत्रकार परिषद ही मी तुम्हाला सांगतो, हे या तिघांसाठीच होती. जी रामलीला मैदानावर सभा घेतली, ती सभा दारुण पराभवाच्या गॅरंटीमुळे विरोधी पक्षाचे नेते बेताद बडबड करत होते रामलीलावर. त्यांच्या पराभवाची गॅरंटी, आमच्या विजयाची गॅरंटी 400 पार हे नक्की आहे. त्यामुळे आमचे 400 पार, आम्ही 303 वरून 370 आमचे अधिक एनडीए मिळून 400, आणि यांचे एक काँग्रेस 30-35 वर येईल बघा, 30-35 वर, अशी याची स्थिती आहे. या उद्धव ठाकरे भ्रष्टाचार त्याला सांगू, माझ्याकडे यादी आहे. पैसे घेऊन तिकीट दिलेल्याची, पैसे घेऊन शिक्षण याचा चेअरमन बनवण्यासाठी अनेक नगरपालिकेत खासदारकीला आमदारकीला पैसे घेतल्याशिवाय तिकीट तेव्हा मिळत नव्हती. आता ज्यांनी दिलेत आणि आता शिवसेनेत नाही, त्यांना एक दिवशी या अशा प्रेसला घेऊन येतो आणि सांगू दे की किती पैसे घेतले. आमच्या शंकर कांबळीच्या आगेस, शंकर कांबळीला आम्ही मुदत नक्की केली. दुसऱ्या अशी रात्री सामन्यात नाव आलं नाही. मी साहेबांकडे, साहेब काय आलं, मला माहित नाही. मी असंच झालं, गेलं मी जाणार नाही कोकणात, त्याला बदललं. मी माहिती काढली. एक उद्योगपती जिंदालमध्ये, उद्योगपती नाही ते जिंदालमध्ये नोकरीला होते, त्यांच्याकडून 50 लाख घेऊन तिकीट फिरवली रात्रीच्या रात्री. आणि हा माणूस आमच्यावर टीका करतो, नाव का सांगायला आणि वेळ आली. पैसे घेऊन म्हणे आम्ही पदे आणि तिकडे, तुझं काम, हे तुझं काम आहे. आणि मी त्यावेळेला बाळासाहेब तक्रार केली, हा असं असं करतो. कारण एकदा मी गेलो, अचानक गेलो आणि साहेब तिथे बसतात, तो दरवाजा उघडला आणि तिथे 2 माणसांनी उद्धव ठाकरे मोजत होते. काय मोजत होते तुम्ही समजा. आम्ही डोळ्याने पाहिलंय रे, डोळ्याने. आणि मी तसाच वर गेलो आणि साहेबांना सांगितलं, साहेब काय चाललंय, तुमच्या रूममध्ये चाललंय. बेल मारली, त्याला वर बोल, वर बोल. आणि आता काय बोलतोय, काम धंदा ना व्यवसाय, तरी मर्सिडीज मध्ये फिरतो, पैसे कुठून आणतो माहित नाही. आता आमच्या सरकारला असं ना, आणा विचारा तरी कसं काय फिरतो. दुसरं मातोश्री कसं काय झालं, हा आता मी काय बोललो, मी तुमच्या समोर बोलतो, मी ते चौकशी होणार हो. समजा मी सोडलं, तुम्ही एवढे सगळे सोडणार नाहीत. बातमी आली मग ती लगेच क्राईम मी सगळीकडे जाते. मी कसं सोडणार आमच्या नेत्यांना बोलल्यावर, मी पुरा उतरवणार. ते एवढं लांब आहे ना. हा थांबा, एक काही आकडेवारी तुम्हाला देतो.
जागतिक जीडीपी मध्ये भारताची क्रमवारी 5 नंबरला आहे. ऐका का, हे जरा घ्या ना, हे महत्वाचं. दरडोई उत्पन्न 14 साली 88,678. आता आमची 1,97,000 2 लाखाच्या घरात किती वाढली बघा. उद्धवला जरा दाखवा, सामनाचा कोण असेल जरा मोठ्या अक्षरात लिही बाबा आणि दाखव त्याला. संरक्षण बजेट 14च्या अगोदर 2,24,000 कोटी, आमचा आता 5,94,000 म्हणजे 6 लाख कोटी. आता मजबूत काय आहे, भारताकडे वाकड्या नजरेने का पाहत नाही बाजूची देश, त्याला कारण आहे. साक्षरतेचे प्रमाण तेव्हा 69, आता 78. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला, जीडीपी टॉप 5 देशामध्ये आज भारत आहे. आपला आता 3.46 आहे आणि जर्मनी 4.6 आहे. आपण अजून 50ने पुढे गेलो तर जर्मनीच्या पुढे आपण जाणार. आणि मग जपानची आहे, जपान पण 4.3 आहे, आपण 3रा नंबरला. ही सगळी प्रगती म्हणा. बघ, मी बाकी जी 54 ज्या गोष्टी दिल्या जनतेला, रेशन वगैरे, नागरिकांना 50% नागरिकांना बँकमध्ये खाती उघडली, 2.5 कोटी कुटुंबियांना घरात वीज पोहोचवली, 11 कोटी शौचालय बांधली, 50 कोटी लोकांचे आयुष्यमान कार्ड बनवली, सुमारे 15 कोटी घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला, 8 कोटीपेक्षा जास्त घरामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आले. हे मोदींनी हे एवढ्याच वाचले 54 योजना आहेत. जरा उद्धव, आमच्या नेत्यांनी केलेलं कार्य, काम, कौतुक करायला शब्द नसतील ना, तरी तू अशा रीतीने तडीपार बिडीपार बोलू नकोस. जनता तुला तडीपार करेल. एवढी लोकप्रियता मोदींची आणि भाजपची आहे. जनता तडीपार करेल आणि तो वेळ जवळ आलेला आहे. डोळ्यासमोर 40 आमदार गेले, तू काय करू शकला नाही. 16 पैकी 10 वाटेवर आहे, काय नाही. त्यामुळे तडीपार तू होणार. त्यामुळे आमच्या नेत्याला, बीजेपीला बोलत जाऊ नको. रामलीलेला जातोस ना तिकडे, दिल्लीला तुला बोलवतात. मराठीत आपण म्हणतो ना, दाणेला देतो. कत्तलखाना साईडला जातात ना दाणेला द्यायला, तसं तुला रामलीलाला पाठवतात. थांब जरा. दुसरा राहिला माझा स्वतःचा प्रश्न, कारण बरेच जण कधी मी हे थांबवतो आणि प्रश्न गळ्यापर्यंत आलाय सगळ्यांच्या, त्याबद्दल बोलतो. हा उद्धव ठाकरे काही बोल, त्याला वेळ लागलाय का. मोदीजीचे विचारसरणी औरंगजेब बाबत सारखी. आता मी हे बोलणार नाही हा कुठला अवलंब, कारण बाळासाहेब माझे नेते आणि गुरु आजही म्हण. हा वेडा झालाय, कोणाला काय बोलावं हे माहित नाही. माननीय मोदींचे उपकार आहेत, ज्या अनेक गोष्टीत याची चौकशी आणि अनेक गोष्टी घडतात. आतून जाऊन भेटून यायचा मोदी साहेबांना आणि अमित शहाना. मग असे कृतज्ञ बोल त्यासाठी. औरंगजेब, मग तुला काय म्हणू, मी काय म्हणू. तू काय आहे ना उद्धव, मला माहिती आहे, पण मी बोललो ना तुला म्हणजे मातुश्या बाहेर येऊ शकणार नाही. एवढी तुझी सगळ्या गोष्टी काढून टाकेल मी, सगळ्या. साहेबांना मोदी आवडायचे, अनेक वेळा उल्लेख करायचे मोदींचा. चांगला नेता आहे, ते गुजरातला मुख्यमंत्री पण असताना. अरे चांगलं म्हणू नको, पण असं काय. औरंगजेब काय क्रूर होता. मोदी क्रूर दिसले, कोणाला दुखवलं, बोलले नाहीत, तर बाकी रक्त बिक्त खून वगैरे ते सोडाच. आणि ते तसे असते तर उद्धव तू राहिला नसता, रामलीलातून परत घरापर्यंत पोहोचलाच नसतास. खरं सांग, नाही पोहोचलास. त्यामुळे आता गप्प बस, नाहीतर आम्हाला भाजपच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी लीला दाखवावी लागेल. लीला म्हटलंय, बाकी काय नाही. असं हा क्राईम शब्द नाही आहे. वकील असतील तर त्यांना सांगतोय. आता राहिला प्रश्न माझा, बरेच लोक बातम्या देत आहेत,
म्हणजे यूट्यूब का काय ट्यूब त्याच्यावर बरंच दाखवत आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल. कोण असेल पक्ष सांगेल, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार. लुडबुड कोणी करू नये. मी मागे घेतलं नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही, याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही. बाकीच्यांना बोलायचं सोडा, माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही. आयुष्यात एवढी पदं मिळाली ना, मला तिकीट द्या, मला पद द्या सांग न मागता मिळालेलं आहे. त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा. कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड गोड करणार. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. अरे संपलं ना. अरे आप एक जन बोली. अरे भाई आप आगे आगे आ रहे हैं, इधर मत आइए. हाँ बोलू दे ना, तर काय झालं. प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, तो बैठक बोलवली, आम्ही पण बोलवली आहे. उद्या ही चाललोय ना त्यासाठी. बैठकी बोलवतो ना. तुला धैकाला माहितीये काय, आमच्या गावागावात होतो तसं उदयचा तिकडे, आमचा इकडे. संकासूर कोण आहे मला माहित नाही. तुम्हाला माहित नसेल ना धैका. कुठली शिवसेना, विनायक राऊत कुठल्या शिवसेनेचा, यांचा आहे का, या शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या आहे का. किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ. हा अजिबात सोडणार नाही. आणि कोण उमेदवार मला नाव सांगा जरा. उदय सामंतचा. अरे बापरे, नाही त्याची माहिती घ्या आणि तुम्ही. मला माहित नाही ते काय. मला त्यांच्या नावाला विरोध नाही, पण मी सांगतो या इथे बीजेपीचाच उमेदवार येणार. मला शब्द बघ, मला उमेदवार म्हणून घोषित केलं तर, माझी केलं नाही, मला उमेदवार घोषित केले तर मी लढवणार. रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो सस्पेन्स आहे, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची सर्वाधिक जास्त चर्चा आहे. तर त्याचा सस्पेन्स कधी मिटणार आहे. तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात बोलला का. नाही नाही, तू कशा लांब लचक. लग्न झालं कमी बोल. काय 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 भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, देवेंद्रजींनी किंवा दिलीप नेत्यांनी तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी कामाला लागा किंवा तुम्हाला हिरवा कंदील दिलाय का. आता स्पेसिफिक. आपल्या पत्रकारितेला किती वर्ष झाली. 10 वर्ष. 10. मला राजकारणात 56 वर्ष झाली. ऐकून घे. मी पण काही ज्या पदावर गेलो ना, ते याला एवढी वर्ष लागली. आपल्याला मी सांगतो, मला नेत्याने कोणी सांगितलं नाही. माझा पक्ष, माझ्या पक्षाची क्षमता प्रत्येक जिल्ह्यातली, प्रत्येक राज्यातली चांगला अभ्यास आहे माझा. आणि म्हणून तो मतदारसंघ आपला असला पाहिजे. नेत्यांना माझ्या माहिती आहे, इथून दिल्लीपर्यंत तिथे कोणाचं वजन आहे हे नेत्यांना माहिती आहे. मी ज्या अर्थही बोललो, माझं नाव जाहीर झालं, मी लढणार, माझा नेत्यांवर विश्वास आहे. पण त्यांनी जो निर्णय देईल, मी नड्डाजींना सांगून आलो निवडणूक घोषित व्हायच्या आत, मला आप जो जिम्मेदारी देंगे वो मैं एक्सेप्ट करूंगा. आणि त्यामुळे ना
कोणीतरी विचारायला सांगितलं म्हणून प्रश्न मला माहिती आहे. काही प्रश्न सांगितले हे विचार राणेनं, मग आम्हाला तेवढं बरं राणे असं बोलले. माझ्या नेत्यांनी जे सांगितलं असेल गोपनीय ते मी उघड करणार नाही. कधी एकटा भेटलं तर सांगेन निवडणुकीनंतर. अरे हिंदी में 400 है मगर एक क्या है. हाँ सॉरी, अरे त्याला विचारू दे ना काय. सीट को लेकर जो चर्चाएं चल रही है अभी तक सीट तय नहीं है. एक तो सवाल ये है, इस पर आपका क्या कहना है. दूसरा ये जो उद्धव ठाकरे ने रामलीला मैदान में तड़ीपार जैसे शब्दों का इस्तेमाल किया पीएम के खिलाफ, उस पर क्या कहना. मैं अभी कहा उसकी जानकारी दी कि देखो उनको एक तो मैनर्स नहीं है, किसको क्या कहना, उनकी औकात नहीं है पीएम के ऊपर क्रिटिसाइज करना, और तड़ीपार जैसी भाषा उन्होंने जो यूज किए है ना, उनकी औकात नहीं है. तो एक आदमी जो अभी एक सीएम है, माथों से बाहर नहीं निकलता है, तो खाली पीएम को इस तरह तड़ीपार. हमारे 303 है, 303 एमपी है, महाराष्ट्र और देश में हमारी सत्ता है, और तड़ीपार किसको किया जाता है. उनका 5 है, 5 एमपी, हमारा 303. ये इनका 5 में से एक चुनाव में 0 आएगा, ये तड़ीपार होने वाला है. अरे भाई कुछ सिंधुदुर्ग और रत्नागिरी इनका नाम डिक्लेयर होना बाकी है. कल तक उम्मीदवार का नाम बाहर आ जाएगा, और बाहर आने के बाद जिसका नाम आ जाएगा वो काम पे लग जाएगा. अरे कैसा आप लोग सब जन एक ही साथ में चिल्लाएंगे. कांग्रेस पार्टी लगातार ये कहती है कि हम सेक्युलर पार्टी है. इस बार जो लोकसभा चुनाव के लिए उन्होंने उम्मीदवारों की सूची जारी की है, उसमें एक भी मुस्लिम समाज के व्यक्ति को ऐड नहीं किया गया है, एक भी सूची में उनका नाम नहीं है. और बीजेपी पे लगातार ये कहा जाता है कि वो सेक्युलर पार्टी नहीं है और मुसलमान जो वर्ग होता है उनको वो आगे नहीं लाते हैं. क्या कहें. मगर हम तो मुस्लिमों को चांस देते हैं. बहुत काफी नेता जन है बीजेपी में, है ना. देखो कांग्रेस नहीं देता है, उसको हम क्या करेंगे. मगर हम तो चाहेंगे हमारे हम देखो हिंदू हो मुस्लिम हो, अच्छा कार्यकर्ता हो, कैपेबल होगा एमपी के लिए, तो हम उनको देते हैं. थांब रे, नाही मी ऐकला नाही. थांबा एक जरा प्लीज याचा होऊ दे. हा स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी मीरा भाईंदर की कंपनी है, एनओसी के नाम पे सालों से मीरा भाईंदर के लोगों को ठग रही है. 2008 में आप रेवेन्यू मिनिस्टर रहे थे, अब राधाकृष्ण विखे पाटिल ने जांच के आदेश दिए हैं. क्या कहना चाहेंगे. तो मुझे मालूम नहीं, हर कंपनी ऑर्डर. मैं 12 साल रेवेन्यू मिनिस्टर था, तो 12 साल में जिसको इसको अनुमति दी, मैं क्या डायरी रखा है, क्या लिस्ट रखा है, मुझे मालूम नहीं है. जानकारी लेऊंगा और बोल. और अभी क्या रेवेन्यू मिनिस्टर ने जांच किया हो, करने दे. एक बाबा महिला फर्स्ट इकडे. देखिए 1 डजन उम्मीदवार सिंधुदुर्ग रत्ना के लिए खड़ा रहना चाहते हैं, 1 डजन, उसमें एक हो गए. मगर बीजेपी कैपेबल आदमी को उधर उम्मीदवार बनाएंगे, और बीजेपी का हक है, वो मतदार संघ बीजेपी का हक है. आपके नेता संजय सिंह को बेल मिली है, ईडी ने इस बार अपोज भी नहीं किया है. आपके नेता संजय सिंह को बेल मिली है. संजय सिंह को मग काय म्हणा. नहीं, मुझे इसकी जानकारी नहीं है. अभिषेक नहीं एक प्रश्न विचारो. अभिषेक से जुड़ा भी सवाल है. बीच में किरण सामंत ने
वहां पर एक प्रस्ताव पास किया था कि अगर किरण सावंत को सीट नहीं मिलती है तो वो वहां पर बीजेपी के उम्मीदवार का समर्थन नहीं करेंगे। एनसीपी और शिवसेना के कई लोगों को लेकर के वो रत्नागिरी किस तरीके का प्रस्ताव, इसको कैसे देखते हैं? हम कैसा दिखते, अच्छा दिखते। देखिए, कोई भी खड़ा रन दे, कुछ भी करना, हमें फर्क नहीं पड़ता। हम जिले में हो गए ना तो इस टाइप का वक्तव्य उसने करके बताने दें। हम अभी जाएंगे कल उसके बाद में आप उनको फोन करो, बोला बाहर आके जरा बात करो। विनोद जी, अरे क्या है विनोद जी, तू एकाला सांगतो, मी एकाला सांगतोय, काय अहो, मी भाजपात आहे आणि भाजप आतापर्यंत युतीचा धर्म पाळत आलाय आणि मी ज्या पक्षात असतो 99 नाही 100% असतो। मी 99 कशात नसतो, 100%। त्यामुळे पालन करणार। राहुल आता तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपत्तीबद्दल उल्लेख केला। सरकार केंद्रात तुमचे, राज्यात तुमचे, या सगळ्या संदर्भात याचे अनेक आरोप झाले। कुठला आहे तुमचं चॅनल, कुठला? हा, लोकमत करणार का या सगळ्या संदर्भात? कारण अनेक आरोप झाले, मात्र त्याबद्दल चौकशी खास आपल्याला सांगतो, आपल्याला जे वाटतंय ते ऑलरेडी चालू आहे। जवळ आलं ना आणि केजरीवाल सारखी परिस्थिती येईल तेव्हा ब्रेकिंग न्यूज दाखवा। कोण? कुठले? चांगलं आहे ना, आम्ही नाकारल्यानंतर गेले ना तर उद्धव ठाकरे वर्णी लावतात का बघू, पडायला कोणतरी माणसं पाहिजे ना, म्हणून घेत आहेत, काय करणार। कसा पडेल, आज्ञाधारक आहे मी, बातमी आल्याशिवाय नाही फोडणार। एक केजरीवाल के करीबी आम आदमी पार्टी के नेता संजय सिंह को बेल मिली है लिक्विड घोटाले के मामले में। इस बार ईडी ने अपोज भी नहीं किया है इस बेल को, सुप्रीम कोर्ट ने बेल दी है। कैसे? मैं कोर्ट के निर्णय पे कमेंट्स नहीं करूंगा, प्लीज। कुमार जरा उठून मला हे हाड येते। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये येन अक्षरापासून सुरू होणारं नाव असेल का? कशापासून? N नाही, एक तुम्ही परत कशाला होते ते विचारतो। मी स्पष्ट सांगितलं, पक्षाने आदेश दिलास उभं राहणार। मग तुम्हाला येण्यात पाहिजे ना, आहे ना। शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरेंवर टीका केली होती, त्यावेळी तुमच्यावर कारवाईचे प्रयत्न केले होते, मात्र आता संजय राऊत या पद्धतीने कारवाईची मागणी करणार। कशाची? जॉनी लिव्हर म्हणून उल्लेख केला कोणाला? मोदीजींचा। संजय ना, माझी कारवाई वेगळी असेल, सरकार वेगळी करेल। नाही, त्याला एवढी हिंमत त्यांनी करू नये। जॉनी लिव्हर काय ना तर त्याला आपण दाखवू, त्याने आरशात आधी स्वतःचा फोटो बघा। शेवटचा प्रश्न सूरज। प्रधानमंत्री को लेकर कभी उन्हें तानाशाह से तुलना करते हैं, कभी औरंगजेब से उनकी तुलना करते हैं, तो कभी जॉनी लीवर से तुलना करते हैं। तो इस तरह की भाषाओं का प्रयोग करते हैं, तो क्या बीजेपी आने वाले समय में इसी तरह से उन्हें जवाब देगी या फिर जवाब देने का कोई अलग जो तरीका है ना, वो तरीके से हम जवाब देंगे। कोर्ट कचहरी से भी देंगे कार्रवाई करके, और आप जो चाहते हैं वो भी करेंगे। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।